आपल्याला रोजच्या जेवणामध्ये काहीतरी तोंडी लावायला लागतं, नाही का? मग ते लोणचं असो, पापड असो, चटण्या असो. म्हणूनच आज मी या 2 प्रकारच्या चटण्यांची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हे जे दोन्ही चटण्यांचे प्रकार आज मी सांगणार आहे ना, ते इतके झटपट होतात. अगदी 5 मिनिटात आपली ही चटणी तयार होते. शिवाय ती महिनाभर टिकते सुद्धा. म्हणजे काय एकदा बनवून ठेवलं की महिनाभर काही टेन्शन नाही. मस्त उघडायचं, डबा उघडायचा आणि त्यामधून 1 चमचा, 2 चमचा चटणी घ्यायची आणि एन्जॉय करायचं. एखाद्या वेळेस भाजी नावडीची असेल तर फक्त या चटणीसोबत पण तुम्ही संपूर्ण जेवण करू शकता. तर चला आजच्या या अगदी झटपट 5 मिनिटात तयार होणाऱ्या 2 प्रकारच्या चटण्या करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण या 2 चटण्या बघणार आहोत ना, त्या करायला अगदी सोप्या आहे. तर आज आपण शेंगदाणा चटणी आणि जवसाची किंवा अळशीची चटणी करणार आहोत. अतिशय पौष्टिक आहे. शेंगदाणे पण प्रोटीनयुक्त आहे आणि जर तुम्ही शेंगदाणे खात नसाल तर शेंगदाणे खाऊ शकता. काही जणांना त्याचं पित्त वगैरे होतं, पण शेंगदाणे प्रोटीन्स भरपूर आहे त्यामध्ये. त्यानंतर जवसाचं तर काय सांगावं, जवसाचे तर इतके फायदे आहे की जर हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल ना, तर जरूर या दोन्ही चटण्या खाल्ल्या पाहिजे. तर चला या दोन्ही चटण्यांची रेसिपी सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण शेंगदाणा चटणी तयार करू. त्यासाठी मी इथे 1 कप शेंगदाणे घेतले. साईज कुठला पण असला ना, म्हणजे छोटे शेंगदाणे असले तरी चालतात किंवा मोठे शेंगदाणे असले तरी चालतात. सोलापूर भागामध्ये मोठे शेंगदाणे असतात आणि त्याची जी चटणी असते ना, ती खूप अप्रतिम लागते. सोलापूरची चटणी तर फेमसच आहे. जेव्हा मी सोलापूरला होते ना, तेव्हा ती चटणी आवर्जून म्हणजे तिथे जे काही ब्रँड्स वगैरे होते त्याची चटणी आवर्जून आणायचो. आता तर मी नाशिकला राहते. आता मला ती काही मिळत नाही. पण वेगळ्या ब्रँडची वगैरे असं आजकाल कुठल्याही किराणा दुकानामध्ये वगैरे मिळते. सोलापूरची फेमस अशी चटणी मागितली ना, शेंगदाणा चटणी, की ते दुकानदार देतात. तर आपले शेंगदाणे पण छान भाजून झाले. खरपूस भाजायचे आहे आणि साल तडकतपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला, लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर शेंगदाणे छान भाजून झाले. आता मी या ताटामध्ये काढते आणि याला थंड होऊ देते. आणि हे थंड झाल्यानंतर ना, याचे साल पण काढून घ्यायचे आहे. हे थंड झाल्यानंतर मी याचे साल काढून घेतले आणि आता चटणी तयार करायला घेऊ. तर त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता. शेंगदाणा तेल घेतलं तरीही चालेल किंवा आपलं नेहमीचं सूर्यफूल तेल घेतलं तरीही चालेल. आता यामध्ये 1 टेबलस्पून जिरं घालायचं. जिरं चांगलं फुललं की यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं लसूण घालायचं. लसूण भरपूर जातो, त्यामुळे चटणीला चव खूप छान येते. कमीत कमी 2 टेबलस्पून घाला किंवा जर तुम्हाला लसणाची चव जास्त आवडत असेल तर तुम्ही 3 टेबलस्पून लसूण घातला ना तरी चालेल किंवा 1 गाठ असते ना याची लसणाची, तर ती पूर्ण घाला. आता हे जिरे आणि लसूण आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. हे बघा, लसणाचा रंग आपल्याला काही चेंज करायचा नाहीये. फक्त 1 ते 2 मिनिटं कमी गॅसवर याला परतवून घेतलं. आता यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालून घेऊ. तर तुम्ही बघितलं त्याचे मी साल काढून घेतले. जेवढे निघाले तेवढे शक्य असेल तेवढे काढून घ्यायचे. नाही थोडे निघाले, थोडे राहिले तरीही चालतं. आता हे आपण परत या तेलामध्ये या लसणासोबत 2 ते 3 मिनिटं परतवून घेऊ. 2-3 मिनिटं हे शेंगदाणे छान परतवून झालेले आहे. आता यामध्ये 1.5 टेबलस्पून तिखट घालत आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे तिखट पण आहे आणि याचा रंग पण येतो. जर तुमचं तिखट असेल आणि रंगासाठी फक्त तुम्ही वेगळा घातला ना तरी चालेल. म्हणजे तिखटाचं जे प्रमाण आहे थोडं कमी करायचं आणि रंगासाठीचा जो तुम्ही नेहमी वापरता ते तिखट जास्त घालायचं. म्हणजे आपल्या चटणीला रंग छान येतो. तर आता माझ्या या तिखटमध्ये रंग पण आहे आणि चव पण आहे, म्हणजे तिखटपणा पण आहे. तर मी इथे 1.5 टेबलस्पून इतकं तिखट घातलं. 1 चमचा मीठ घालू. आता मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. आपण नेहमी भाज्यांना वगैरे जसं घालतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं. म्हणजे जसं आपण लोणच्यामध्ये थोडं जास्त असतं, त्यानंतर अशा चटण्यांमध्ये थोडं जास्त ठेवायचं. त्यानंतर पापडामध्ये वगैरे पण आपलं जे मिठाचं प्रमाण असतं ते जास्त असतं. तर त्याचप्रमाणे यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. त्यामुळे ही जी चटणी आहे ती जास्त दिवस टिकण्यास मदत होते. आता हे सगळं आहे ना परत 1 मिनिट मी छान परतवून घेतलं आणि याला पूर्ण गार करून घ्यायचं. हे बघा,
हे छान गार झालं आहे, थंड झालेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. आता याची छान चटणी वाटून घ्यायची. तर मी मिक्सरमध्येच बारीक करणार आहे. तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तर त्यामध्ये ही चटणी कुटायची अप्रतिम लागते. आता माझ्याकडे खलबत्ता तर नाहीये, मग मी मिक्सरमध्येच हे बारीक करून घेणार आहे. आणि आता ही चटणी बारीक कशी करायची, तर आपल्याला पूर्ण पटकन फिरवून नाही घ्यायचं आहे. थोडं थोडं पल्स मोडवरती आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे, म्हणजे बारीक करायची आहे. एकदा का भरकन मिक्सर फिरवला आणि ती शेंगदाणे सगळे बारीक झाले ना, तर त्या चटणीला मजा नाही येणार. थोडं थोडं फिरवून फिरवून तुम्ही अगदी पल्स मोडवरती 2-3दा करा किंवा अगदी ऑन ऑफ करत करत, म्हणजे आपल्या चटणीचं अगदी परफेक्ट असं टेक्स्चर येईल. तर हे बघा, आपल्या चटणीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. अशीच ही चटणी तयार होते आणि तुम्हाला सांगू इतकी अप्रतिम झाली आहे ना ही चटणी. यामध्ये जिऱ्याचं प्रमाण, लसणाचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे. इथे मी जे सांगितलेलं आहे, जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे आणि हे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करून घ्या. तर आता आपण आजची आपली दुसरी चटणी करूया. तर ती आहे जवसाची चटणी. त्यासाठी मी इथे अर्धा कप जवस घेतलं. जवस म्हणजे अळशी पण म्हणतात त्याला आणि याला छान भाजून घ्यायचं आहे. तर लो टू मीडियम गॅसवरती सतत हलवत याला 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊ किंवा असा चटचट आवाज येतो ना, तोपर्यंत भाजून घेऊ. हे बघा, आला ना आवाज? तोपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आणि आता याला एका प्लेटमध्ये काढू आणि याला पूर्ण थंड होऊ देऊ. आता त्याच कढईमध्ये मी इथे 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा किंवा 1 टेबलस्पून इतकं जिरं घालू. जिऱ्याने कुठल्याही चटणीला चव खूप छान येते. तर दोन्ही चटण्यांमध्ये आपण जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुललं. आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर मी 5-6 काड्या कढीपत्त्याच्या यामध्ये घालत आहे. म्हणजे कढीपत्त्याचे पानं काढून घ्यायचे. हे 5-6 काड्यांचे पानं आहे आणि हे यामध्ये घालायचे आहे. ही जी जवसाची चटणी आहे ना, अतिशय पौष्टिक आहे. म्हणजे जर तुम्ही जवस खाण्याचा विचार करताय किंवा आपल्या आहारामध्ये जवसाचा समावेश झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल ना, तर अशी चटणी करून ठेवा. एकदा चटणी करून ठेवली की चांगले महिनाभर राहते आणि तुम्ही कधी पण खाऊ शकता. आता ही चटणी करतच आहोत, तर ती थोडीशी पौष्टिक पण असावी म्हणूनच मी इथे कढीपत्ता पण टाकलेला आहे. कढीपत्ता पण शरीरामध्ये गेला पाहिजे. त्याचे पण भरपूर फायदे आहे. आता हा कढीपत्ता पण आपण 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ किंवा या तेलामध्ये छान तळला जातो, मस्त क्रिस्पी होतो. आता यामध्ये 1 टेबलस्पून लसूण घातला आणि आता कढीपत्ता, लसूण आणि जिरं हे परत 1 ते 2 मिनिटं छान परतवून घेऊ. म्हणजे लसणाला थोडासा लाईट रंग येतपर्यंत किंवा एखादं मिनिटं ह्याला परतवून घ्यायचं आहे आणि तेवढ्या वेळामध्ये आपला कढीपत्ता पण छान कुरकुरीत होतो. तर आता बघा, ही आपली फोडणी तयार झालेली आहे ना, आता हे आपण थंड करून घेऊ. हे बघा, ही फोडणी पण छान थंड झालेली आहे, म्हणजे तेल पण चांगलं थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये हे भाजलेले जवस घालू. अर्धा चमचा तिखट घालू. चवीपुरतं मीठ किंवा अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त इतकं मीठ घालू. आता हे तळलेले लसूण जे आहे ते पण यामध्ये घालू, म्हणजे ही सगळी फोडणी यामध्ये घालू. आता याची चटणी वाटून घेऊ आणि ही चटणी वाटायला अजिबात वेळ लागत नाही. फक्त एकदा फिरवलं की आपली ही चटणी तयार होते. तर बघितलं, अगदी 5 मिनिटात आपल्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, किती सुंदर टेक्स्चर आलं आहे आपल्या या चटणीला पण आणि यामध्ये आपण कढीपत्ता वगैरे घातला, त्याच्यामुळे ही चटणी पण अतिशय पौष्टिक आहे. आता या दोन्ही चटण्या आपण महिनाभर टिकवू शकतो. अशी काचेची बॉटल घ्यायची जी छान ड्राय किंवा छान सुकलेली असावी. त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नको, म्हणजे मग चटणी आपली जास्त दिवस टिकते आणि खराब होत नाही. तर हे बघा, आपली ही पण चटणी तयार आहे. अशा ग्लास जारमध्ये भरायचं, पॅक करायचं आणि महिनाभर स्टोअर करायची. बघितलं ना, किती झटपट आपल्या या दोन्ही चटण्या तयार झाल्या. अगदी 5 मिनिटात पण लागले आपल्याला हे चटणी करायला. म्हणजे एक चटणी 5 मिनिटात आणि दुसरी चटणी 5 मिनिटात. फक्त जो काही तळण्याचा किंवा शेंगदाणे भाजण्याचा वेळ आहे ना, फक्त तेवढाच आहे. एकदा शेंगदाणे भाजून ठेवले तर मग काय, फक्त एकत्र करायचं आणि मिक्सरला बारीक करायचं. तर आहाहा, मस्त दोन्ही चटण्या अप्रतिम झालेल्या आहे. खूप छान तयार झाल्या आहे. चवीला तर अप्रतिम आहेत, शिवाय पटकन होतात. एकदा नक्की ट्राय करा. एखाद्या वेळेस जर भाजी
खायचा कंटाळा आला असेल किंवा तोंडी लावण्यासाठी जर आपल्याला ताटामध्ये काहीतरी चटणी पापड हवी असेल तर ही चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. या दोन्ही चटण्यांपैकी तुम्हाला कुठली चटणी आवडली हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आजची अगदी साधी सोपी झटपट होणारे या दोन्ही चटण्यांची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय.